वीज पेशंट दत्तक घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर मी तुम्हाला सांगतो की आल्यापासून आमच्या जे जे लोक कॉन्टॅक्टमध्ये असतील, बीएससीचे असतील, टीएससीचे असतील, टीएसओचे असतील, प्रत्येकाला आम्ही सांगतो की आमचे पेशंट दत्तक घ्या, एक पेशंट दत्तक घ्या. फार कमी लोक आम्हाला लगेच पैसे काढून दत्तक घेतात, हो म्हणतात पण देत नाही. पण आता मी इथं पाहिलं बऱ्याच लोकांचा 130 लोकांची मित्र झाले, म्हणजे प्रत्येकाची देण्यापासून द्यायची इच्छा आहे. फक्त ते कोणत्या मार्गाने द्यायला पाहिजे कसं केलं पाहिजे आपण गाईड करायचं. आणि आज हा आपल्या या वर्षातला सर्वात मोठा कार्यक्रम असेल, त्याच्यामुळे तुमची मनापासून आभार मानतो. एवढा मोठा कार्यक्रम 1 जानेवारीपासून आपल्या जिल्ह्यात कुठे झालेला नाही. आता फक्त मी 2-3 गोष्टी मला सांगायची इच्छा आहे. तर एक पेशंट दत्तक घेतला का आणि 20 पेशंट दत्तक घेतला. आपण जे दत्तक घेतो फक्त पेशंट दत्तक घेतो. त्याच्या पुढची स्टेज अशी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की आपला जो पेशंट आहे तो आर्मी मेंबर आहे. योगेश्वर गावचा सरपंच प्रशासक या ठिकाणी आपल्याला एक विनंती आहे. बऱ्याच वेळा आमचे वैद्यकीय अधिकारी या कधी अशा पेशंटचं नाव कुठेही समजतात याची काळजी घेत असतात. पण काही वेळा आपण असे कार्यक्रम येतात तेव्हा आपल्याला त्यातला आपल्याला हे काही विषय समजतात. तर मी सर्व ग्रामस्थांना एक अशी विनंती आहे, या पेशंट्स कधी आपण जबाब करूया. कारण जर आपण त्यांच्याशी काही चुकीचं वागलं आणि जबाब केलं आणि त्यांच्या मनावर काही परिणाम झाला तर त्याचे परिणाम आणखी ते संकट जे आहे किंवा तो आधार आहे तो करण्यात त्यांना आणखी अडचण आहे. फक्त मी पेशंट जे आहेत त्याला एक विनंती आहे की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वाहून आणि हा पूर्ण सराळीच असता माझ्यापेक्षा जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं हा आजार पूर्णपणे बरा तर त्याची जी औषधं आहेत ती आपण वेळेवर घेणे मात्र बंधनकारक आहे. खरं तर कमी असेल तर अगदी 6 महिन्यात एक मुलगी तर आज पुढच्या स्टेजला गेली होती, आज ती पूर्णपणे बरी झाली आणि अगदी चांगला आपला परत एकदा ती काम करता व्यवस्थित करते. तर हा पूर्ण बरा होणारा आजार आहे. फक्त आपण त्यांच्याशी नीट वागलं पाहिजे एवढं मी तुम्हाला विनंती करेन. आज या कार्यक्रमावर आता सांगितल्याप्रमाणे आपण जे काही असे पेशंट आहेत त्या एक्सरे मशीन इथे आणून या पेशंट शोधण्याचं काम करत असतो. त्यावेळी बऱ्याच वेळा आम्हाला कमी प्रतिसाद मिळतो. काही ठिकाणी एखाद्या भीती वाटते की मी समजा पॉझिटिव्ह निघालो मला हा आजार आहे असं समजलं तर लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळे किंवा मला कुठेतरी म्हणजे कोरोनापासून जी काय भीती निर्माण झाली आपल्या मनात तर याच्यात असं काय नाहीये. जेवढ्या लवकर आपल्याला ते समजेल तेवढ्या कमी वेळात आपण पूर्णपणे बरे होणार. त्याच्यावर जेव्हा जेव्हा एक्सरे मशीन इथे गेली आणि जेव्हा जेव्हा आम्ही हे कॅम्प इथे लावलो त्यावेळी सर्व इथे असलेल्या पदाधिकाऱ्यांची ही आपली जबाबदारी आहे किंवा जी आपल्या गावातील मान्यवर आहे जेव्हा
आपणही त्याच्यात प्रयत्न करू. जिथे जिथे देशातले त्याच्या आजूबाजूचे जेवढे आहेत त्याचा सगळे 100% आपला तिथे येणे गरजेचं आहे. आणि जे एक्सरेवरचे ॲप्लिकेशन वगैरे करणं महत्त्वाचं आहे. याच्यामुळे दुसऱ्याही आमचा ग्रामपंचायतीचा फायदा असतो. आत्ताच आपण जे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज आहे या सर्व वैद्यकीय चांगलं म्हणजे चांगलं काम केल्यामुळे आज तालुक्यामध्ये एक नंबर आला. तसंच आता पुढच्या वेळी आपलं आरोग्य संपन्न गाव, माझं गाव आरोग्य संपन्न गाव असं एक अभियान चालू झाले आणि ह्या अभियानामध्ये सुद्धा याचा फायदा होणार. इथेही चांगली चांगली मोठी बक्षीस आहे. म्हणजे दोन्ही भेट फायदा आहे. एक तर आपण आपल्या ग्रामस्थांना आपल्या गावातील असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत आणि निरोगी राहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला सरकार आपण हे सगळं केल्यामुळे चांगलं बक्षीस देणार आहे. त्याच्यामुळे हा आपला भेट फायदा आहे. तर आपण आता त्याच्यासाठी आपण कामात आलो. तर मी सर्वांना विनंती आपण सर्वांनी या कामात मोठ्या प्रमाणात जोडून घेऊ. देवस्थान ट्रस्टने जे आज हे काम केलं हे खूप मोठं काम आहे. सरांनी म्हटल्याप्रमाणे सर आज लाखाची गोष्टी जरूर देशाचा विचार करतील आणि जेवढी परमेश्वर किंवा जे आमचे दाते आहेत ते आम्हाला त्यांच्याकडनं अशा प्रकारची मदत मिळेल आणि तुमचे आमचे अध्यक्ष त्याबद्दल बोलतील. कारण खरंच ज्यावेळी आपण 2 हाताने भरभरून द्यायला शिकतो तेव्हा येणारं दान हे तशाच प्रकारे येत असतं. याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. तर सर आपण ज्या काही सूचना मांडल्या त्याचा आम्ही पूर्ण पालन करू. आणि इथेच आपल्याला म्हणतो जे आजारी पेशंट त्याला संकट होण्याची गरजच नाही. पण जे आहेत त्यांना लवकरात लवकर बरे होतील किंवा बरे व्हावे अशा उद्देशाने इतर दिवसाला कसं लाखो लोकांचं राहून गेलं तसं आमची आर्थिक परिस्थिती आमचं म्हटल्याप्रमाणे भरभरून पुढे होणार आहे. तर आजची जरी परिस्थिती आमची मोलाची असते म्हणजे कमी असते तरी आज देवस्थान ट्रस्ट किंवा ग्रामस्थ चांगल्या प्रकारे या ठिकाणी आरोग्य असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे वेगवेगळे उपक्रम त्याच्यातला एक खालीचा वाटा या ठिकाणी बाजूला काढून वेगवेगळे उपक्रम समाजासाठी राबवत असतो की आज ज्याची काळाची गरज आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो निश्चित शासनाच्या निश्चित मित्र अंतर्गत देवगड तालुका रुग्णांना मोफत आहारासाठी मोफत धान्य वाटप हा आमच्यासमोर तुमच्या लोकांना आणल्यानंतर एक सुंदर उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे. आम्ही एकत्र बसलो आमच्या सर्व पदाधिकारी सर्वांनीच चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचार मांडले आणि झटक्यात या ठिकाणी आम्ही तो मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्याचा आज महत्त्वाचा दिवस आज उजाडलेला आहे. तर सांगायचं एवढंच आहे की जिथं आज महत्त्वाची गरज आहे समाजाचा विचार करता ज्या गोष्टीची गरज आहे सामाजिक असू दे, सांस्कृतिक, आरोग्य सर्व वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी त्यातला खालीचा वाटा काढून त्या ठिकाणी केले जातात. तर आज तुम्ही आमचा जो क्षयरोग त्या संदर्भात मगाशी गांभीर्याने काही गोष्टी उल्लेख केला आणि हा रोग भारतमुक्त करण्यासाठी आज सर्वजण तुम्ही हातात काम करताय. शासन असू दे, सर्व आरोग्य यंत्रणा असू दे, अशा सेवका अशा सेवका सुद्धा आज ग्रामदेवला घराघरात जाऊन जे कार्य करतात, काम करतात ते बघून समाधान होतं. कुठंतरी आपली माणसं आज समाजासाठी त्या गावासाठी गावागावात जाऊन वाडीवर जाऊन घराघरात जाऊन बसत आहेत आणि याच्या अशा प्रकारचे व्याधी असते अशा प्रकारचे रुग्ण असते त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करतात. हा जर गांभीर्याचा रोग म्हणजे हे असतात व्याधी असतात तरी तो बाहेर 100% काढण्यासाठी आता सर्वांनी उल्लेख केला तर आपण त्या पद्धतीचं सर्व नियोजन केलं तर हा पूर्णपणे 100% मुक्त होऊ शकतो आणि याच्यापासून सर्व व्याधींना या रोगांना त्यापासून बाजूला करता येतं म्हणजे चांगला करता येतं. पण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. तर त्या दृष्टीने मगाशी
राहू नये. योग्य आहे. तर ते मनाने खचून जातात. एकदा एखादा रुग्ण जर मनाने खचून गेला तर मी तुम्ही किती प्रयत्न करा त्याचा उपयोग होत नाही. माझ्या माहितीला स्वतःच महत्वाचे असते, स्वतःची रक्कम महत्वाची असते, तर तुम्ही कुठेही विजय मिळवू शकता. याचा मला अनुभव आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता जे काय मोठं संकट मागे येऊन गेलो आपलं कोरोना हा एखाद्या व्यक्तीला झाला तर तो रुग्ण वाचणार नाही अशा प्रकारचा तो मॅसेज घेतो, चुकीचा मॅसेज घेतो आणि त्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी काही लोकांना मॅसेज चुकीच्या पद्धतीने फिरवतात आणि त्यामुळे काल मला कोरोना झालाय ना माझं काय त्याच्यानं तो 50-60-70% पेशंट खचायचं संपायचं. पण ते काही लोकांनी बिंदास्त त्याला करून दिलं, त्यातून बिंदास्त ते बाहेर सांगायचं विषय असा की कुणीही खचून न जाता कुणीही त्या ठिकाणी आपली स्वतःची पावर स्वतःची ताकद मागे न देता त्याच पद्धतीने कुठल्याही संकटाला तोंड दिलं तर आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो. हे माझे अनुभव आहे. तुम्ही तुमच्या इच्छा तुमचे जे स्वप्न आहे, तुमचे जे विचार आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचे, तुम्हाला आयुष्यात जी काही भरारी घ्यायची ती नक्की भरारी तुम्ही पूर्ण करू शकता. त्याच्यासाठी स्वतःचे विचार चालले पाहिजे, नीती चालली पाहिजे, संस्कृती चालली पाहिजे, कृती चालली पाहिजे, कर्म चाललं केलं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी आपण चांगल्या केल्या तर आपण आयुष्यात चांगल्या प्रकारे मी हे घेतो.